हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, प्रांत भाषा वेश सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, असे एक वाणी मर्यादा
प्रसवतीन त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौशल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण, तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता. श्रीरामातील भावंड रामू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीराम जन्माचा आनंद गीतच गात होत्या. पुन्हा पुन्हा गात होत्या. तिथी गंधयुक्त तरी बात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थोंबला. राम जन्मला सखी राम जन्मला. सदा पुत्र दर्शन घरे आसु सुखे कंठ दाटला. ओ घरे आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. सौख्यपर्वणी सौख्यपर्वणी पानामंगला धेनु अंगणी धेनु अंगणी. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंगला. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंगला. राम जन्मला
इसीलिए मैं आपसे विस्तार करता हूँ। सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की। बंधुराम बंधुराम बंधुराम। भरत मेरे भाई। बंधुराम, मी काही गादीवर बसणार नाही, मी
असे करून चालणार नाही. पिताश्रींच्या आज्ञेचे पालन तर करावेच लागेल. मला तुमच्या चरण पादुका द्या, त्या मी गादीवर ठेवून तुमच्या नावाने राज्य चालवेल. भरता, असे करून चालणार नाही. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव. राम भावी बड़ी प्रबल है, नदी में बहते हुए कार के टुकड़ों के भांति जन्म जन्मांतर के धारा में बहते, एक दूसरे से मिलते बिछड़ते और फिर मिलते रहते हैं. ये मिलना बिछड़ना अनिवार्य है, इसलिए बुद्धिमान इसका शोध नहीं करते. इस समय तुम में दिवंगत आत्मा के प्रति एक पुत्र का कर्तव्य पूरा करना चाहिए. इथे कोणी शबरी आहे का? तुम्ही कोण? राम. प्रभू प्रभू, माझे प्रभू राम. खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाएगा, भूल बिछाए राम आएंगे. मेरा भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाएगा, भूल बिछाए राम आएंगे. शांति शांति शांति. अरे तू कोण आहेस? मी अयोध्येचा राजकुमार दशरथ नंदन राम आहे. अरे तुझे नाव काय? माझे नाव राम आहे. राम, तू माझ्याशी विवाह करशील का? नाही, मी विवाहित आहे. ही बघ माझी भार्या. तरी पण तू माझ्याशी विवाह करशील का?
आधी मी एक पत्नी एक वचनी आहे. मी एक वचनी एक पत्नी आहे. तू एक काम कर, तू माझ्या बंधूकडे जा. कुठे आहे तो? इथेच जवळच्या जंगलात लाकडं तोडायला गेला आहे. बर. अरे कोण आहेस तू? मी लक्ष्मण आहे. तू माझ्याशी विवाह करशील का? माझी भार्या होणे म्हणजे दासाची दासी होणे. मी माझ्या वडील बंधूंचा विचाराचा दास आहे. तू असं कर, श्रीरामाचीच कनिष्ठ भार्या हो. कदाचित ते तुझ्यासाठी आपल्या प्रथम पत्नीचा त्याग सुद्धा करतील. अरे तू माझ्याशी विवाह करशील का? नाही. थांब, आता मी तुझ्या पत्नीला खाऊनच टाकते. लक्ष्मणा, ही राक्षसी नाही. हिचे नाक व कान छाटून टाक. हे कोणी केलं शूर्पणखे? रावण दादा, दंडकारण्यामध्ये दोन सुंदर राजकुमार आलेले आहेत. त्यांनी जी अशी अवस्था केली आहे माझी, व त्यांची पत्नी खूप सुंदर आहे. तू सोड घे त्याचा आता लंकापती. तू सोड घे त्याचा. रावणाला म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कीर्ती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. कसले करसी राज रावणा, कसले जगपालन. श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकापन. सत्ता धातुत नाही तरीही कर्तव्याची स्मृती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. विसलोचने उघडून बघया शूर्पणखेची दशा. श्रीरामाच्या पराक्रमाने कंपितता ही दिशा. तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ता ही सांगती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. जनस्थान त्या कहर उडाला, मेले खरदू. गिरिराजांचे देह निखळुनी, गजांगशाच्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी, गजांगशाच्या शिळा उचलुनी. जळात जारे जवे ढकलुनी, जळात जारे जवे ढकलुनी. सेतू बांधणे जोडून ओढा, सेतू बांधणे जोडून ओढा. समीप लंकापुरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. चितावर
पृथ्वी झेलिल त्यानं सागर भेटा झाडे भेटा डोंगर पृथ्वी झेलिल त्यानं सागर ओढा पृथ्वी पैलत टावर ओढा पृथ्वी पैलत टावर वडवागी तो धरील माझी वडवागी तो धरील माझी सेतू शेषापदी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. राम भक्ती दाटून पोटी शक्तीर्थांच्या लवल्या पाठी राम भक्ती दाटून पोटी शक्तीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच गेली श्रीरामाला असेच गेली बालर पाठीवदी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. रावणाने सीतामातेचे अपहरण पंचवटीमधून केले व तो सीतामातेला लंकेत घेऊन गेला. श्रीरामांनी सीतामातेचा शोध घेण्यासाठी वानरांची मदत घेतली. বিদ্ধ হল দশাননের পক্ষ। মৃত্যুকালে রাম নাম করে মুক্তি পেলেন রাম ভক্ত শাপভ্রষ্ট রাবণ। জ্বলল রাবণের চিতা। বহুকাল
हलतो बघा, है ना? तुम्हाला माहिती आहे प्रतीक? सगळ्यांना नाही नसेल माहीत तर माहीत करून घ्या. हा जो प्रतीक आहे ना, खूप मोठा कलाकार बनणार आहे पुढे जाऊन, आणि याच्यासोबत तुम्हाला फोटो काढायला मिळणार नाही मग नंतर. आताच फोटो काढून इतके सुंदर फोटो हा काढतो. म्हणजे एका तासामध्ये त्यांनी माझा फोटो काढला म्हणजे काय? चित्र रेखाटलं. फोटो काढणं आणि चित्र काढणं याच्यात फरक आहे ना. तर फोटो नाही काढला, फोटोवरून त्याने चित्र काढलं. अतिशय सुंदर असे चित्र, शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, मला वाटतं भगतसिंग, विराट कोहली, बाबासाहेब आंबेडकर, माझे स्वतःचं पण काढले त्यांनी. आता कोणाच काढलं? अच्छा, हे सुद्धा राम मंदिर. वाव, सुंदर. राम मंदिरचं पण चित्र त्यांनी काढलं. ते किती तासात काढलं ना? 1 दिवसामध्ये. त्याला सांगितल्या त्याने सुरुवात केली. 1 दिवसामध्ये राम मंदिराचं चित्र अतिशय सुंदर जसं तसं त्याने काढलेलं आहे. खूप सुंदर. आणि याच्यासाठी प्रतीकसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आपण त्याचा थोडं खूप छान प्रतीक. हा, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असाच खूप मोठा जण खाली बसले का पाठीमागचे? बोला जय सियाराम की. बोला जय सियाराम की. आता छान आवाज. माझा आवाज बसलेला आहे, तुमचा आवाज छान आहे. हा, झेंडे खाली करा. झेंडे खाली करा म्हणजे मागच्या मुलांना सगळं दिसेल, ते उभं राहणार नाही. झेंड्यांना असं खाली ठेवा व्यवस्थित. ठेवले? हा बघा, आज इयत्ता 4थी ह्या वर्गाची बालसभा, आणि ह्या बालसभेचा विषय आहे गीत रामायण. अतिशय जल्लोषात, अतिशय सुंदर अशी सुरुवात तुम्ही केलेली आहे. माझं स्वागतच खूप सुंदर केलं. राम, लक्ष्मण, सीता आणि सर्वच जण अतिशय उत्साहात दिसत होते. शिक्षक उत्साहात असले की विद्यार्थी उत्साहात असतात, आणि विद्यार्थी उत्साहात असले की शिक्षक जास्त उत्साहात असतात. हो की नाही? हो ना? हा, मग आज जी बालसभा आहे, बालसभेचा अर्थ काय माहिती तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही स्वतःच सांगितलं ना. बालसभा म्हणजे तुम्ही स्वतःच हे सर्व कार्यक्रम जे आहे याचं आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आणि हे सगळं आयोजन केलेलं तुम्ही जे कार्यक्रमाचं आहे ते खूप सुंदर आहे. फक्त थोडीशी मदत आई वडिलांची घेतली, थोडीशी शिक्षकांची घेतली, थोडीशी काका मावशींची घेतली. हो की नाही? सगळ्यांची मदत घेतल्याशिवाय कोणताच कार्यक्रम यशस्वी होत नसतो. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे तुमचा खूप सुंदर झालेला आहे. रांगोळी खूप छान आहे. त्यानंतर ईशास्तवन खूप छान गायलं. स्वागत गीत खूप छान म्हटलं. सर्वच तयारी छान आहे. म्हणजे कुठलीच तयारी अशी नाही की तिला काही नाव ठेवण्यासारखं आहे. सर्व विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे तो उत्साह बघून मला पण खूप छान वाटलं. इथे आल्या आल्या टोपी घातली. विद्यार्थ्यांनी रामाचे जे फोटो, श्रीरामाचे जे फोटो होते त्यांचा जो संग्रह केलेला आहे आणि प्रत्येक शिक्षकाचं जे स्वागत केलेलं आहे ते पण अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच, खरं 4थीचा जो वर्ग आहे, इयत्ता 4थी सर्वच वर्ग खूपच उत्साही विद्यार्थी आहेत, खूप क्रिएटिव्ह विद्यार्थी आहेत, खूप कला आहे त्यांच्या अंगी. आणि हे विद्यार्थी पुढे 5वीला जाणार म्हटल्यावर आम्हाला असं वाटतं अरे आमचे विद्यार्थी तिकडे जाणार आहेत. खूप सुंदर असं त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतंय. म्हणजे शिक्षकांना सुद्धा शिकायला मिळतं. असे विद्यार्थी आम्हाला मिळणं हे सुद्धा आमचं भाग्यच आहे, नाही का? हो की नाही? हां, आम्हा सर्वांचंच भाग्य आहे की तुम्ही खूप छान आहे. तुमच्यामध्ये खूप कला आहे, खूप छान ड्रॉइंग करता तुम्ही. क्रिएटिव्हिटी खूप सुंदर सुंदर आहे तुमची. का वेगवेगळं काय काय तुमच्या मनाने करतात आणि शिक्षकांना सांगतात. आणि त्यामुळे शिक्षकांचा आनंद द्विगुणित होतो आणि त्यांना अजून जास्त काहीतरी करण्याची इच्छा होते. त्यानंतर डान्स जे बसवले ते खूप सुंदर होते.
सर्व मुलींनी खूप छान डान्स केले, मुलांनी पण खूप छान डान्स केले. आणि जो राम आणला होता आपल्या शाळेतील शिक्षिका ऐश्वर्या बस्ते मॅडम यांचा मुलगा छोटासा, त्याची आजी बाबा त्या मुलासाठी इथे आले आणि तो राम आपण ओरिजिनल राम इथे आणला आणि रामाचा जन्म आज आपण इथे साजरा केला. खूप सुंदर असा राम जन्म आपण साजरा केलेला आहे. सीता स्वयंवर तेही खूप सुंदर झालेलं आहे. राम भरतभेट छान झालेली आहे. शबरी खूप छान होती. शबरीची बोर नाही दिसली मला, पण शबरीचा जो एकंदरीत पोशाख होता आहे का बोर ठीक आहे छान होता. आणि खूप सुंदर असे सगळे कार्यक्रम झाले. त्यामुळे सर्व शिक्षकांचे मनापासून खूप खूप आभार मानेल. आणि आपला हा जो आजचा बालसभा पहिली बालसभा आहे, पहिलीच बालसभा छान झाल्यानंतर याच्यानंतर ज्या बालसभा होतील त्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अजून जास्त उत्साह येईल आणि जास्त उत्साहाने त्या सगळ्या बालसभा आणि विविध विषय घेऊन त्या साजऱ्या होतील. आणि अजून ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळं मार्गदर्शन मिळेल. कारण आपली कोणतीही बालसभा झाली की ग्रुपवर त्या बालसभेचा व्हिडिओ मिळतो आणि सर्व पालकांना विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ बघायला मिळतो आणि आपल्या शाळेत काय कार्यक्रम चालले, कुठले उपक्रम चाललेले आहेत हे बघायला मिळत असतात. त्यामुळे 22 जानेवारीला रामलल्ला यांची प्रतिष्ठापना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पडली आणि अतिशय उत्साहात तो 22 जानेवारीचा दिवस आपल्याला सगळ्यांना गेलेला आहे. खूप सुंदर असं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे. खूप छान कार्यक्रम बघायला मिळालेला आहे. रामलल्लाचं जे रूप आहे ते अतिशय सुंदर आणि बोलकं आहे आणि हसरं आहे. बघितल्यानंतरच असं वाटतं की वा आपल्याशी राम बोलतायत की काय, हो की नाही. आणि तिथे जे लोक गेलेले होते इतके भावुक झालेले होते अयोध्या नगरीमध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी एवढी थंडी कडाक्याची थंडी असताना सुद्धा रामाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी केलेली होती. आपल्या मनामध्ये जर भाव असेल तर आपल्याला देव पावतो. मग आपण इथूनही बसून जरी आपण रामाचं नाव घेतलं तरी आपल्याला राम 100% पावणार. आणि आज तुम्ही गीत रामायण हा कार्यक्रम केला. सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना 100% राम पावणारच. आणि म्हणून जय श्रीराम. धन्यवाद.